काय सांगतेस? पैसे कसे खर्च करायचे? अरे, इतक्या दिवस पैसे कसे वाचवायचे हे सांगणारी तू आज आम्हाला पैसे खर्च कसे करायचे हे सांगणार आहेस? हो, अगदी बरोबर आहे. मी आज तुम्हाला पैसे कसे खर्च करायचे हे सांगणार आहे. नमस्कार, मी सारिका. परत एकदा श्रीराम इन्व्हेस्टमेंट्स या आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता पैसे खर्च करायचे किंवा पैसे कसे खर्च करायचे हा आज आजचा आपला विषय असणार आहे. मित्रांनो, आपण सगळ्यांनी काहीतरी टेक्निकल एज्युकेशन घेतलेलं आहे. मी इंजिनिअरिंग केलं आहे, तुम्ही डॉक्टर असाल, CA असाल किंवा BCom BA वेगवेगळे एज्युकेशन्स आपण घेतलेत. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कोणीही आपल्याला पैसे खर्च कसे करायचे हे सांगत नाही. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, लहानपणापासून आपल्यावर एकच मारा केलेला असतो की पैसे खूप शिक्षण घ्या, खूप पैसा कमवा. पण हा खूप कमवलेला पैसा खर्च कसा करायचा हे आपल्याला कुणीही सांगत नाही. आणि आज त्याच विषयावर आपण थोडंसं बोलणार आहोत. आपण एक बघितलं असेल की तुम्ही खूप पैसे कमवताय म्हणजे तुम्ही खूप सुखी समाधानी आयुष्य जगताय असं नाही आहे. एखादा माणूस असतो बघा की खूप पैसा कमवतो, पण जेव्हा कुठलाही मोठा खर्च त्याच्यावर अचानकपणे येऊन पडतो तेव्हा त्याची धावपळ चालू होते. मग तो लोन तरी काढतो किंवा कोणाकडनं तरी उधारी तरी मागतो. त्याच्याच विरुद्ध एखादा जो माणूस असेल की ज्याला रेग्युलर थोडाच पैसा येतो, पण तो त्या पैशांचं मॅनेजमेंट व्यवस्थित केल्यामुळे त्याला कुठलीही मोठी अडचण आली, कुठलीही मोठी पैशांची गरज आली तरीसुद्धा तो त्याला व्यवस्थितपणे पूर्ण करतो. म्हणजे पैसे तुम्ही किती कमवताय ह्यापेक्षा कमावलेले पैसे तुम्ही खर्च कसे करताय ह्यावरती सगळं अवलंबून आहे. पटलं की नाही? आणि अजूनही तुम्हाला हे पूर्णपणे व्हिडिओ ऐकल्यानंतर जास्ती पटेल. आता आपण 2 गोष्टींसाठी नेहमी पैसे खर्च करत असतो. एक म्हणजे त्या गोष्टी ज्याची आपल्याला गरज असते, आणि दुसरी म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला हव्यासे वाटतात. आता गरज असलेल्या गोष्टी कोणत्या? पूर्वीच्या काळी रोटी, कपडा, मकान ह्या 3च आपल्या गरजा होत्या. पण मित्रांनो, आता त्या गरजा बदलल्या आहेत. मलाही मान्य आहे. आता TV पाहिजे, AC पाहिजे, फ्रीज पाहिजे, गाडी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्या गरजेच्या गोष्टींमध्ये आलेल्या आहेत. मग 2 गोष्टींमध्ये फरक कसा करायचा? गरजेची गोष्ट कोणती, हवीशी गोष्ट कोणती, मी तुम्हाला सांगते. आपण जो काही खरेदी करत असतो किंवा जो काही खर्च करत असतो ना, तो 3 कारणांसाठी करत असतो. पहिलं कारण आहे कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे काय? तुलना. आपण उदाहरणार्थ आपण मोबाईल घ्यायला गेलो तर आपण तुलना कोणाशी करतो? अरे, माझ्या मित्रांनी तर iPhone घेतला आहे, माझ्या ह्या मैत्रिणींनी तर iPhone Pro घेतला आहे, मग मी पण तसाच घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्याची मला गरज नाही आहे, मी 10,000च्या फोनमध्ये पण माझं ते काम होतं आहे, पण मी तरीसुद्धा 50,000चा 1,00,000 रुपयांचा फोन खरेदी करून घरी येते. ह्याला म्हणतो आपण कंपॅरिझन. दुसरं कारण म्हणजे कन्व्हिनियन्स. आता कन्व्हिनियन्स म्हणजे काय? आता मी तुम्हाला उदाहरण देते कारचं. एखादी साधी कार जी आपल्याला 6 ते 7 लाख रुपयांमध्ये सध्या बाजारामध्ये अवेलेबल आहे, तीसुद्धा आपल्याला छानपैकी व्यवस्थित आपल्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कन्व्हिनियंटली उपलब्ध असते. पण जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा आपण बघतो, अरे, मला साधी कार नाही, मला AC कार घ्यायला पाहिजे, त्यातूनही मला सगळे फंक्शन्स असणारी कार घ्यायला पाहिजे. मग त्याची किंमत वाढत जाते. म्हणजे आपण जसा कन्व्हिनियन्सचा विचार करायला लागतो तसा त्या गाडीची किंवा त्या वस्तूची किंमतसुद्धा वाढत जाते. आता ह्या बाबतीत मी माझ्या मैत्रिणीचं एक उदाहरण देऊ इच्छिते. कदाचित ती मैत्रीण माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्यावर खूप रागवेल, पण आपण फायनान्शियल मिस्टेक्स कशा करतो हे मला तुम्हाला जाणून द्यायचं आहे. माझ्या मैत्रिणीने मर्सिडीज बेन्झ कार घेतली. त्या कारसाठी तिने 47 लाख रुपयांचं कर्ज काढलं आणि त्याचा EMI ती आता दर महिन्याला भरते. मला सांगा मित्रांनो, एवढं मोठं कर्ज काढून मर्सिडीज बेन्झ घेणे ही फायनान्शियल मिस्टेक नाही तर अजून काय आहे? आमच्या दोघींचं बरंच डिबेट झाल्यानंतर ती ह्याला हौस हे नाव देते.
पण तुमच्या हौसेला जर तुम्ही त्या हौसेपोटी किती मोठी बर्डन उचलताय किंवा किती मोठी फायनान्शियल मिस्टेक करताय हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरं खरेदीचं कारण किंवा हे म्हणू आपण ते म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट. आजकालच्या जगामध्ये आपल्यावरती प्रचंड प्रमाणात ह्या ॲडव्हर्टाइजमेंटचा मारा होत आहे सगळीकडून. पूर्वीचा काळ आठवा, जेव्हा आपल्याला, म्हणजे थोडक्यात माझं उदाहरण सांगते, मला माझ्या आईने एखादी वस्तू आणायला सांगितली तर तिने जेवढे पैसे दिले तेवढे पैसे घेऊन मी वाण्याच्या दुकानात जायचे, तेवढ्याच वस्तू तेवढ्या पैशांमध्ये घेऊन मी घरी परत यायचे. आता तसं होतं आहे का हो? नाही. आता आपण वस्तू खरेदी करण्यासाठी जातो AC मॉलमध्ये. हे मॉल म्हणजे एकदम आकर्षकरित्या रचून ठेवलेले तिथे रॅक्स असतात. तिथे कोणीही विक्रेता नसतो, तिथे कोणी वाणी नसतो. तिथे फक्त तुमच्या समोर आकर्षकरित्या वस्तू मांडून ठेवलेल्या असतात की जेणेकरून तुमच्या डोळ्याला त्या अगदी सहजपणे दिसाव्यात आणि तुम्ही ते घेण्यासाठी प्रवृत्त व्हावत. अशा पद्धतीने, आकर्षक पद्धतीने मॉल आजकाल सजलेले आहेत. परत त्यामध्ये AC असतो, म्हणजे तुम्ही कितीही वेळ शॉपिंग केली, 3 तास 4 तास, तरीही तुम्ही दमत नाही. तुम्हाला आल्हाददायक वाटतं, पण इकडे शॉपिंग मात्र तुम्ही करत चाललायत. म्हणजे आमचे एक कलीग खूप उपहासाने म्हणतात की मॉलच्या समोर उभं राहून बघितलं तर लोक ट्रॉलीच्या ट्रॉल्या घेऊन खरेदी करून जाताना दिसतात. जर ह्यांना कोणी बुलडोजर दिला तर कदाचित बुलडोजर भरून सुद्धा शॉपिंग ही लोक करतील. त्यात मी सुद्धा आले. मग ह्या फायनान्शियल मिस्टेक्स किंवा हे शॉपिंगचं जे काही आपल्याला व्यसन लागलेलं आहे, हे हो, मी त्याला व्यसनच म्हणते, कारण आज आपल्याला सगळ्यांनाच शॉपिंगचं व्यसन लागलेलं आहे. आपल्याला ऑनलाईन आपण शॉपिंग करतो, ही आपण प्रेस्टिजची गोष्ट मानतो. मी ऑनलाईन एवढं शॉपिंग केलं, मी ऑनलाईन मोबाईल घेतला, मी ऑनलाईन TV घेतला, मी ऑनलाईन हे घेतलं. हे सगळं करताना आपण आपला पैसा किती खर्च होतो आहे ना, ते आपण कधीच बघत नाही. आता आपली म्हणजे भारतीय लोकांची मेंटॅलिटी किंवा शरीररचना, मानसिक जडणघडण अशी झालेली आहे की आपण नोटा हाताने देताना आपल्याला त्रास होतो. बघा, आपल्याला बघा, तुम्ही जर विचार करा तर तुम्हाला 10,000ची वस्तू घेताना जर तुम्ही 10,000 रुपये मोजून दिलेत तर तुम्हाला खूप त्रास होईल की नाही? पण ह्या ऑनलाईनच्या जगामध्ये आजकाल आपण इतक्या सहजगत्या शॉपिंग करतो कारण आपल्याला ते पैसे मोजून द्यावे लागत नाही. आपल्याला ते गेल्याची जाणीव होत नाही. मग ते क्रेडिट कार्डनी असो, डेबिट कार्डनी असो, ऑनलाईन शॉपिंग असो, फोनपेनी असो, आपण भराभर नुसतं शॉपिंग करत चाललो आहे. एवढं कशाला? आता आपल्याला मॉलमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही आहे. का बरं? कारण आपल्या मोबाईलमध्येच त्यांनी ॲप दिलेत. मोबाईलमध्ये ॲप दिले आहेत, तुम्ही वस्तू बघितलीत, तिचं बटन दाबलं की तुम्ही विचार करेपर्यंत त्याची डिलिव्हरीसुद्धा चालू झालेली असते. मग इतक्या सहजगत्या आपल्याला पैसे खर्च कसे करायचे किंवा पैसे खर्च करण्याला प्रवृत्त केलं जात आहे. मग आता ह्या सगळ्याला आळा कसा घालायचा बरं? मग आम्ही शॉपिंग तर आम्हाला खूप आवडतं, आम्ही शॉपिंग तर करायचं नाही का? मग नाही, शॉपिंग तुम्ही करायचं, फक्त थोडासा त्याच्यावरती कंट्रोल करायचा. कसा करायचा कंट्रोल मी सांगते. जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट खरेदी करायला जाल तेव्हा फक्त मनाला ही गोष्ट विचारायची की ही गोष्ट मला गरजेची आहे की मला ती हवीशी वाटते आहे, आणि अगदी प्रामाणिकपणे मनातनं येणाऱ्या उत्तराला आपल्याला फॉलो करायचं आहे. जर तुमचं उत्तर हो असं आलं, म्हणजे मला ह्या गोष्टीची गरज आहे असं उत्तर आलं, तर अगदी कुठलाही न विचार करता ती गोष्ट खरेदी करायची. पण जर थोडंसुद्धा तुमच्या मनात आलं की अरे खरंच मला या गोष्टीची गरज आहे की मला ती हवीशी वाटते आहे, तर सावधान. जर तुम्हाला ती गोष्ट हवीशी वाटते आहे तर थांबा. म्हणजे मी असं म्हणत नाही ती गोष्ट घेऊ नका, थांबा, थोडा विचार करा. असं म्हणा की मी ही गोष्ट आत्ता नाही, काही दिवसांनी खरेदी करतो, पण आत्ता मी ही गोष्ट घेणार नाही. आत्ता मला ही हवीशी वाटते, त्यामुळे आत्ता मी ही गोष्ट घेणार नाही, पण मी ही काही दिवसांनी घेईल. यू डोंट बिलीव्ह, मोस्ट प्रोबेबली यू विल नॉट बाय द थिंग. म्हणजे काय? कदाचित काही दिवसांनी तुम्ही ती गोष्ट घेणार नाही,
कारण तुम्हाला त्याची गरजच नव्हती. मागे वळून जर बघितलं तर तुमच्या घरामध्ये अशा अनेक गोष्टी दिसतील की ज्याची तुम्हाला गरजच नव्हती. त्या गोष्टींना तुम्ही घेतल्यापासून हातही लावलेला नाही किंवा एकदा दोनदाच तुम्ही ती गोष्ट वापरली आहे. आपल्या इन्व्हेस्टमेंटचे गुरु किंवा वर्ल्ड्स रिचेस्ट पर्सन वॉरेन बफेट म्हणतात, इफ यू बाय द थिंग्स यू डोंट नीड देन इव्हेंच्युअली सिच्युएशन विल हॅपन दॅट यू हॅव टू सेल द थिंग्स दॅट यू नीड. म्हणजे जर आत्ता तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत चाललायत ना, तर काही दिवसांनी अशी वेळ येईल की गरजेच्या वस्तू तुम्हाला विकाव्या लागतील. मग मित्रांनो, आपल्यावर अशी वेळ आपल्याला येऊ द्यायची नाही आहे आणि आपल्याला खर्च थोडेसे कंट्रोल करायचे आहेत. तुम्हाला हे गोष्ट पटेल की जेव्हा आपला काही पण आपलं बोनस येतो बघा किंवा आपलं इन्क्रिमेंट होतं, कुठल्याही कारणासाठी आपल्याला पैसे मिळतात, तेव्हा पहिली गोष्ट आपल्या मनात येते की अरे माझा सोफा खराब झाला आहे, मी तो नवीन घेतो. माझा TV खराब झाला आहे, मी तो नवीन घेतो. किंवा मी या ट्रिपला गेलेलो नाही फॉरेनला, मी ते फॉरेन ट्रिप करून येतो. तुम्ही अवश्य ह्या सगळ्या गोष्टी करा, पण फक्त एकदा विचार करा की ही गोष्ट घेताना मला ही गोष्ट आत्ता गरजेची आहे की मला ती हवीशी आहे. तुम्ही विश्वास नाही करणार मित्रांनो, जर ही गोष्ट तुम्ही साधारण 10 वर्ष फॉलो केलीत तर तुम्ही अगदी फायनान्शियली इंडिपेंडंट होऊ शकता. तुमचा खिसा हा कायम भरलेला राहील. तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की मला पैसे पुरतच नाही आहेत. का पुरत नाही आहेत? कारण तुम्ही वेळेवाकडे खर्च करत चाललाय. मग फायनान्शियली समृद्ध आयुष्य जगण्यासाठी 2 मंत्र मी आज तुम्हाला सांगणार आहे. कुठले? पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जो इन्कम सोर्स आहे तो इन्कम सोर्स वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय? एका इन्कम सोर्सवर अवलंबून न राहता मल्टिपल इन्कम सोर्सेस तयार करा. पहिला मंत्र. दुसरा मंत्र, खर्च कंट्रोल करा. खर्च कमी करा, खर्च कंट्रोल करा. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्यात तर नो डाऊट मला नक्की खात्री आहे की तुमचे पैसे हे, तुमचा खिसा हा कायम भरलेला राहील आणि तुम्हाला कायम पैसे हे पुरताना दिसतील. सो तुम्ही एक छान आयुष्य जगू शकाल की जे फायनान्शियली स्वतंत्र असेल, फायनान्शियली इंडिपेंडंट असेल. माझ्या या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं. थँक्यू सो मच.